नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी अनिसा शफीक, मी अनिसा कजाका चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते। मी आज घेऊन आले आहे हॉटेल स्टाईल मध्ये कोरमा। होय, खूप सुंदर रेसिपी आहे। कोरमा म्हणा किंवा कुर्मा म्हणा, खूप छान होतो आणि टेस्टी होतो। तर चला आपण पाहूया तोच कोरमा हॉटेल स्टाईल मध्ये बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल। तर चला आज मी बनवते हॉटेल स्टाईल मध्ये कोरमा। कोरमा म्हणा किंवा कुर्मा म्हणा। तर मी इथे घेतले आहेत वाटाणे, 1 वाटी आहेत हे धुवून स्वच्छ। ओले वाटाणे आहेत हे, तुम्ही फ्रोझन ही घेऊ शकता जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर। गाजर घेतला एक छोटंसं, माझ्या मुलांना गाजर जास्त आवडत नाही, तुम्ही तुमच्या हिशोबाने भाज्या घेऊ शकता। मोठा बटाटा घेतलाय चिरून, साले काढून चिरून घेतलाय। थोडीशी शिमला मिरची घेतली एक बारीक चिरून, आणि फ्लॉवर आणि काजू, एवढ्या भाज्या मी घेतल्यात। तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता कोरम्यासाठी। आपण पुढली प्रोसेस बघूया। आपण मसाला बनवणार आहे, त्याच्यासाठी ओलं नारळ घेतलेलं आहे मी इथे, थोडंसं 1 इंच आलं घेतलेलं आहे चिरून, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे गरम मसाले घेतले आहेत, 5-6 काळी मिरी, 4 लवंगा, थोडेसे जिरं, 2 हिरवी वेलची, 1 चक्री फूल आणि थोडीशी दालचिनी। हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। मी काय करणार आहे आता, सर्व भाज्या कुकरच्या डब्यात घालून 1 शिट्टी देऊन घेणार आहे, म्हणजे पटकन आपला कोरमा तयार होईल। गाजर, शिमला मिरची आपण नंतर वापरणार आहोत, त्यामुळे त्याला नाही घेणार। आणि फ्लॉवर, ह्या भाज्या आपण थोडंसं पाणी घालून 1 शिट्टी कुकरला देऊन घेणार आहोत। फ्लॉवर ही मी असा कट केला आहे, याचे फुले येतील अशा टाईपमध्ये आपल्याला फ्लॉवर कट करून घ्यायचा आहे, तसाच मी घेतलेला आहे फ्लॉवर। यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया, थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण कुकरला 1 शिट्टी काढून घेऊया। ते आपल्या छान वाफवून झालेले आहेत। आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया, फोडणीला देऊया आता आपण कोरमा। मी इथं कढई ठेवलेली आहे फोडणीसाठी। आता मी याच्यात थोडंसं बटर घालून घेणार आहे, थोडं बटर आणि थोडं तेल असं मी वापरणार आहे। टेस्ट खूप छान येते याने। एक चमचा मी तेल वापरलेला आहे आणि 2 चमचे एवढं बटर वापरलेलं आहे। बटर छान वितळून घेऊया तेलात मिक्स करून। बटर आणि तेल छान आपलं तापलेलं आहे। त्यामध्ये मी 2 तमालपत्र, 3-4 काळी मिरी, असं आपण खडे मसाले घालणार आहोत, 2-3 लवंगा आणि थोडीशी दालचिनी। आपण वाटणामध्ये पण घेतलं होतं, पण खडे मसाल्याने टेस्ट छान येते ग्रेव्हीला। आता आपण जो मसाला बनवला होता कोरम्यासाठी तो घालून घेणार आहोत, ओल्या नारळाचा, आणि मसाला छान आपण भाजून घेणार आहोत। कांदा परतून घेऊया आपण। कांदा एक मी मोठा चिरून घेतलेला आहे, तो छान तेलात परतून घेऊया। कांदा भाजला गेला की मग टोमॅटो घालून घेऊ। आता टोमॅटो घालून घेऊया। कांदा छान परतून झालाय आपला। मी थोडे खडे मसाले वापरलेले आहेत, 2 लवंगा, दालचिनी आणि तमालपत्र। टोमॅटो छान परतून झाला की मग आपण त्यामध्ये शिमला मिरची भाजून घेऊया। शिमला मिरच आपल्याला वाफवण्यात आपण घेतलेली नव्हती, कारण शिमला मिरचीचा वास यामध्ये छान उतरला पाहिजे म्हणून आपण भाजून घेणार आहोत। शिमला मिरचीमुळे खूप छान टेस्ट येते, वेगळीच चव येते कुर्म्याला।
मी वापरते. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, पण शिमला मिरचीमुळे खूप छान टेस्ट येते कुरम्याला. आता मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. टोमॅटो पण छान आपला सॉफ्ट होईल त्यामुळे. आता ह्यामध्ये मी शिमला मिरची घालून देते. आता मी ते वाटण घालून घेणार आहे जे आपण बनवलं होतं ते. आणि त्याला पण छान मिक्स करून घेऊया. भाजून घेऊया मसाल्यासोबत याला. मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. मसाला भाजून झालेला आहे आपला. आता मी काही मसाले घालून घेते यामध्ये. मी थोडीशी हळद, अर्धा चमचा, आणि धनेपूड 1 ते 1.5 चमचा, जिरेपूड अर्धा चमचा आणि गरम मसाला पावडर अर्धा चमचा घालून मिक्स करून घेऊया. आता काश्मीरी लाल मिर्च पावडर घालणार आहे मी 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा. तुम्ही जसं तिखट खाता तसं तुम्ही वापरू शकता. मी इथे थोडासा कांदा लसूण मसाला वापरते, तो पण छान भाजून घेऊया. इतका सुंदर वास दरवळतोय की आता जेवायला बसावंसं वाटते. खूप छान होतोय कुर्मा हा. ह्यातच आता मी काजू घालून घेते आणि काजू पण मिक्स करून घेऊया. काजू ऑप्शनल आहे पण छान लागतात आणि आपण हॉटेल स्टाईल बनवतोय त्यात तर काजू असतातच. आता भाज्या घालून घेऊया ज्या आपण वाफवून घेतलेल्या आहेत. मिक्स करून घेऊया छान. भाज्या शिजवल्यामुळे जास्त वेळ लागत नाही कुर्मा तयार व्हायला. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी तेवढी तुम्ही ठेवू शकता. मी ते ग्रेव्हीसाठी गरम पाणी वापरणार आहे. भांड्यात थोडं मसाला होता त्यात मी गरम पाणी घालून घेतलंय. आता आपण थोडंसं झाकण ठेवून 1-5 मिनिटं याला छान मसाल्यामध्ये शिजवून घेऊया. रेडी आहे आपला कुर्मा. झाकून 2 ते 3 मिनिटं आपण छान वाफ काढून घेऊया. रेडी आहे आपला कुर्मा. 2 ते 3 मिनिटं छान झालेले आहेत. पाहू शकता किती सुंदर दिसतोय ना कुर्मा आपला. आता मी यावर कोथिंबीर पेरून घेते. पहा इतका घमघमाट सुटलेला आहे जसं आपण हॉटेलमध्ये खातो ना तसाच सेम कोरमा झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा कशी झालेली ती. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. पहा कसा झाला आहे आपला कोरमा हॉटेल स्टाईलचा. झाला आहे ना एकदम सेम टू सेम. खूप सुंदर होतो आणि छान होतो. नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. आणि माझा चॅनल अनिसा जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.